नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन। शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेण्याची मागणी। शरद पवळे। अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे समवेत बाबाजी घोगरे, श्रावण जाधव, दशरथ नाना वाळुंज, सुभाष शेळके, भाऊसाहेब वाळुंज, बबन गुंड, ॲडव्होकेट जी पाटील, अशोक रिधे, किरण टकले, रवींद्र टकले, संजय साबळे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनेक शेतरस्ता व शिवपाणंद रस्ता केसेस प्रलंबित असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी हालाखीची परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी सप्तपदी अभियानामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 23 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान सर्व रस्ते खुले करण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करत परिपत्रक काढले होते। भूमी अभिलेख यांनी नमूद रस्त्याबाबत मोजणी फी आकारू नये अशा सूचना परिपत्रकात नमूद केल्या आहे। त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील महाराजस्व अभियान शासन निर्णय 1 डिसेंबर 2023 ची जनजागृती अंमलबजावणी होताना कुठेही आढळून आली नाही। त्याचबरोबर सर्व तालुक्यात शेतकऱ्यांच्या अभावी फौजदारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। 7 जानेवारी 2024 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान रस्ता अदालत घेण्याचे परिपत्रकात सूचित करण्यात आले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या सप्तपदी अभियानाप्रमाणे महाराजस्व अभियानाची जिल्ह्यातील तहसील प्रशासनाकडून शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक झाली असून तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी पुन्हा तातडीने महाराजस्व अभियान राबवून शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा प्रश्न सोडवावा व ग्राम शेतरस्ता समितीच्या स्थापनेच्या तातडीने सूचना करण्यात यावे व तहसील कार्यालयामध्ये 0 शेत केसेस ठेवाव्यात व शिवपाणंद शेतरस्त्याची हद्द निश्चित करून नंबरी बसवा व नंबरीचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणाऱ्या वर दंड सुरू करा। त्याचबरोबर शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी न करणाऱ्या नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तहसीलदारांसह शेतरस्त्याच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे व संरक्षण व मोजणी शुल्क फी आकारणी तातडीने बंद करण्यात यावी। तसेच शेतरस्त्या अभावी नापीक होणाऱ्या जमिनीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी। या संपूर्ण मागण्यासंदर्भात शेतकरी संवाद बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 22 जुलै पर्यंत घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जगाचा पोशिंदा आज शेतरस्त्यासाठी धडपडतोय। समृद्ध शेतकरी व्हावा, समृद्ध महाराष्ट्र व्हावा यासाठी शासनाने अनेक शासन निर्णय काढलेत, परंतु आज शेतीला रस्ता नाही, त्यामुळे अनेक शेतकरी विवंचित आहेत। त्यामुळे तहसील गावापासून तर तहसील प्रशासनापर्यंत शेतकरी पायपीट करत आहेत। त्यामुळे तहसील प्रशासनाकडून या शेतकऱ्यांची कुठल्याही अर्जाची दखल घेतली जात नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर वेळोवेळी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे। जिल्हाधिकारी साहेबांचे इथं पेरू आंदोलन केले असता त्यांनी महाराष्ट्र अभियान प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी राबवलं, परंतु तहसील कार्यालयांमधून त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। आणि आज प्रत्येक गावाला एक शिव असतात, त्या शिव रस्त्यांच्या हद्द निश्चित व्हावा म्हणून हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। प्रत्येक शिवपाणंद वहिवाटीचे सगळ्या रस्त्यांच्या नोंदी कार्यालयामध्ये व्हायला हव्यात आणि अनेक क्षेत्ररस्त्यांचे वैयक्तिक बांधावरचे रस्ते असतील, शेतीसाठी भावाभावाच्या वाटपाचे रस्ते असतील, या रस्त्यांचे साठी रस्ता केसेस तहसील कार्यालयामध्ये चालू आहेत, परंतु चुकीचे निर्णय या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून दिले जातात आणि वर्षानुवर्षे हे रस्ते प्रलंबित आहेत। आणि हायकोर्टाने 60 दिवसाच्या आतमध्ये रस्ते खुले करायला सांगितले आहेत, परंतु कार्यालयाकडून या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून चक्क जिल्हाधिकारी कार्यालयांची असेल, शासन निर्णयाची अंमलबजावणी असेल, हायकोर्टाचा आदेश असेल, याला डायरेक्ट भेळपेट केलेली आहेत, या ठिकाणी त्याला फसवणूक केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हे सर्व भूमी अभिलेख कार्यालय असेल, तुमचं पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोजणीसाठी फी आकारली जात आहे, परंतु शासन निर्णयामध्ये असेल, हायकोर्टाच्या आदेशामध्ये असेल, कुठेही प्रकारची फी आकारायचं कुठेही सूचित केलेलं नाही, परंतु एक अनास्तव फी त्या ठिकाणी आकारली जात आहे आणि शेतीला रस्ता शेती करणं एकदम मुश्किल झालेलं आहे। आज जमीन नापीक व्हायला लागली आहे, त्यामुळे शेतकरी आज जमीन विकायला लागलेले, अनेकांनी जमिनी आपल्या विकल्यात
आणि मुलांच्या शिक्षणापासून मुलंही वंचित राहिले. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या अनेक तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिले आहे की तुम्ही प्रत्येक तहसील कार्यालयातील अधिकारी असतील, तहसीलदार असतील, भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, पोलीस स्टेशनचे असतील, यांची 22 तारखेपर्यंत आम्हाला मीटिंग लावून द्या आणि शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय बैठक या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लागावी, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.